चैनल को सब्सक्राइब करो पहले। हाँ जल्दी करो, मुझे पता है कि आप लोग नहीं करते, वीडियो देखते हो लेकिन सब्सक्राइब नहीं करते। नहीं सोचिए मत, सबस्क्राईब कीजिए। जय शिवराय मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या भावाच्या यूट्यूब चॅनल YB क्रिएशन मराठीमध्ये। तर मित्रांनो, कसे आहात? मजेत ना? एडिटिंग करताना करायलाच पाहिजे, कारण तुमच्यासाठी घेऊन आलोय सोप्या पद्धतीने एडिटिंग, ते पण आपल्या मराठी भाषेत। तर मित्रांनो, आजचा व्हिडिओ खूप खास झालेला आहे आणि तुम्हाला प्रिव्ह्यू तर दाखवणारच आहे, पण त्याआधी तुम्हाला सांगतो की आपल्या व्हिडिओच्या मटेरियलला कोणत्याही प्रकारचा पासवर्ड नाही आहे, त्यामुळे आपल्या मटेरियल डाउनलोड करताना काही अडचण येणार नाही। तरी तुम्हाला एडिटिंगबद्दल काही तुम्हाला अडचण येत असेल तर तुम्ही मला इंस्टाग्रामला मेसेज करू शकता, मी तुम्हाला तिथे नक्की रिप्लाय देईल। आणि मित्रांनो, हा व्हिडिओ जास्तीत जास्त तुमच्या मित्रांना शेअर करा व आपल्या व्हिडिओला लाईक करा। चला तर वेळ न घालवता चालू करूया आजच्या व्हिडिओला। तुमको चुने बस बात दिल की सुन तेरे ख्वाब बुने तुझ में हमको दीवाने 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 तेरे दीवाने। तर मित्रांनो, प्रिव्ह्यू तर पाहिलाच आहे, तर प्रिव्ह्यू आवडला असेल तर एक लाईक नक्की करा। आणि आपल्याला अशा प्रकारे व्हिडिओ बनवण्यासाठी अलर्ट मोशन ॲपची गरज लागणार आहे। तर अलर्ट मोशन ॲपमध्ये जाऊया। तर अलर्ट मोशनमध्ये गेल्यानंतर तुम्हाला बिटमार्क आणि शिकीपिकची लिंक तुम्हाला आपल्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये भेटेल व जर कोणी अलर्ट मोशन नवीन वापरत असेल तर मी त्यावरती एक व्हिडिओ बनवलेला आहे, त्यात संपूर्ण माहिती सांगितली आहे अलर्ट मोशनबद्दल, तर तुम्ही तो व्हिडिओ बघू शकता। त्याची लिंक तुम्हाला आपल्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये भेटून जाईल। तर त्यानंतर आपल्याला बिटमार्क प्रोजेक्टवरती क्लिक करायचं आहे। तर क्लिक केल्यानंतर अशा प्रकारे इंटरफेस दिसेल। तर त्यानंतर तुम्हाला इथे प्लसचा आयकॉन दिसेल, त्यावरती क्लिक करायचं आहे, मीडियामध्ये जायचं आहे। मीडियामध्ये गेल्यानंतर तुम्हाला इथे फोटो ॲड करायचा आहे। ॲड केल्यानंतर इथे 3 डॉटवर जायचं आहे, फिल कंपोजिशन एरियाचं ऑप्शन दिसेल, त्यावरती क्लिक करायचं आहे। त्यानंतर आपल्याला 17.16च्या बिटपर्यंत हा फोटो अशा प्रकारे कट करून द्यायचा आहे। तर कट केल्यानंतर तुम्हाला अशाच प्रकारे सगळे फोटो ॲड करायचे आहेत। तर मी सगळे फोटो ॲड करून घेतो। तर दुसऱ्या बिटपर्यंत अशा प्रकारे फोटो न्यायचा आहे। त्यानंतर इथे अशा प्रकारे कट द्यायचा आहे फोटोला। तर अशा प्रकारे सगळे फोटो ॲड करून घ्यायचे आहेत। तर मी सगळे फोटो ॲड करून घेतले आहेत, तर तुम्हाला पण अशा प्रकारे फोटो ॲड करून घ्यायचे आहेत। तर फोटो ॲड केल्यानंतर तुम्हाला इथे बॅक यायचं आहे। बॅक आल्यानंतर आपला शिकीपॅक प्रोजेक्ट ओपन करायचा आहे। तर शिकीपॅक प्रोजेक्ट ओपन केल्यानंतर तुम्हाला हा पहिला फोटो आहे त्यावरती क्लिक करायचं आहे, इफेक्टमध्ये जायचं आहे, 3 डॉटवर जाऊन कॉपी पेस्ट करायचा आहे। तर कॉपी पेस्ट केल्यानंतर तुम्हाला आपला चालू बिटमार्क प्रोजेक्ट ओपन करायचा आहे। तर बिटमार्क प्रोजेक्ट ओपन केल्यानंतर तुम्हाला हा पहिलावाला फोटो आहे त्यावरती क्लिक करायचा आहे, इफेक्टमध्ये जायचं आहे, 3 डॉटवर जाऊन पेस्ट इफेक्ट करायचा आहे। तर हा इफेक्ट फक्त हा पहिल्या फोटोला द्यायचा आहे। त्यानंतर तुम्हाला बॅक यायचं आहे। बॅक आल्यानंतर आपला शिकीपॅक प्रोजेक्ट ओपन करायचा आहे। तर त्यानंतर हा 2 नंबरचा फोटो आहे त्यावरती क्लिक करायचा आहे, इफेक्टमध्ये जायचं आहे, 3 डॉटवर जाऊन कॉपी पेस्ट करायचा आहे। तर कॉपी पेस्ट केल्यानंतर बॅक यायचं आहे। बॅक आल्यानंतर आपला चालू बिटमार्क प्रोजेक्ट ओपन करायचा आहे। तर बिटमार्क प्रोजेक्ट ओपन केल्यानंतर तुम्हाला आता जेवढे पण फोटो आहेत आपले, त्या सगळ्या फोटोंना हा वाला इफेक्ट द्यायचा आहे। त्यासाठी फोटोवरती क्लिक करायचं आहे, इफेक्टमध्ये जाऊन पेस्ट इफेक्ट करायचा आहे। तर तुम्हाला अशा प्रकारे सगळ्या फोटोंना हा वाला इफेक्ट द्यायचा आहे। तर मी अशा प्रकारे सगळ्या फोटोंना इफेक्ट दिलेला आहे। त्यानंतर फर्स्ट बिटला यायचं आहे, प्लसच्या आयकॉनवरती क्लिक करायचं आहे, मीडियामध्ये जायचं आहे। मीडियामध्ये गेल्यानंतर तुम्हाला मी एक व्हिडिओ दिलेला आहे ओव्हरले, तो व्हिडिओ ॲड करायचा आहे। त्यानंतर इथे अशा प्रकारे कट द्यायचा आहे। तर कट केल्यानंतर तुम्हाला इथे ब्लेंडिंग अँड ऑपेसिटीचा ऑप्शन दिसेल, त्यावरती क्लिक करायचं आहे। क्लिक केल्यानंतर खाली लाईटनचा ऑप्शन दिसेल, त्यावरती क्लिक करून इथे स्क्रीनचं पहिला ऑप्शन येईल, त्यावरती क्लिक करायचं आहे। तर क्लिक केल्यानंतर इथे तुम्हाला साऊंडचं ऑप्शन दिसेल, तर त्या साऊंडच्या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे। क्लिक केल्यानंतर याचा साऊंड 0 करून द्यायचा आहे, तर ठेवायचा आहे। तर ठेवल्यानंतर तुम्हाला इथे यायचं आहे। तर त्यानंतर मूव्ह अँड ट्रान्सफरच्या साहाय्याने हे अशा प्रकारे ॲडजस्ट करून घ्यायचं आहे। तर ॲडजस्ट केल्यानंतर तुम्हाला इथे मूव्ह अँड ट्रान्सफरच्या साहाय्याने तुम्ही ॲडजस्ट करायचं आहे। तर ॲडजस्ट केल्यानंतर इथे 17.16च्या बिटला यायचं आहे, प्लसच्या आयकॉनवरती क्लिक करायचं आहे। क्लिक केल्यानंतर प्लसच्या आयकॉनवरती जाऊन तुम्हाला मी एक पेंज दिली आहे, तर ती ॲड करायची आहे। ॲड केल्यानंतर इथे
कंपोजिशन एरियावरती क्लिक करायचं आहे. तर क्लिक केल्यानंतर तुम्हाला इथे फर्स्ट बिटला यायचं आहे. आल्यानंतर इथे प्लसच्या आयकॉनवरती क्लिक करायचं आहे. मीडियामध्ये जायचं आहे. मीडियामध्ये गेल्यानंतर तुम्हाला इथे एक बॉर्डर पेज दिली आहे, ती ॲड करायची आहे. त्यानंतर शेवटपर्यंत ठेवायची आहे. ठेवल्यानंतर इथे 3 डॉटवरती क्लिक करायचं आहे. क्लिक केल्यानंतर इथे फिट कंपोजिशन एरियाचं ऑप्शन दिसेल, त्यावरती क्लिक करायचं आहे. तर क्लिक केल्यानंतर आपला व्हिडिओ झालेला आहे मित्रांनो. तर व्हिडिओ एक्सपोर्ट करण्यासाठी इथे सेटिंगच्या पलीकडे ॲरोचं ऑप्शन दिसेल, त्यावरती क्लिक करायचं आहे. क्लिक केल्यानंतर तुम्हाला जेवढी पण रेझोल्यूशन पाहिजे तेवढी तुम्ही ठेवू शकता. त्यानंतर खाली एक्सपोर्टच्या बटनवरती क्लिक करायचं आहे. नहीं नहीं नहीं, सोचिए मत, सब्सक्राइब कीजिए.